ही जी पी-डी-एफ आहे याच्यामध्ये हे मी एक ॲड केलेलं आहे, जी पी-डी-एफ तुम्हाला मी देणार आहे. याच्यामध्ये सगळे जागतिक वारसा स्थळं आणि यांचा केलेला समावेश तुम्हाला विचारला जातो. एका मिनिटामध्ये आत्तापर्यंत आपण कुठपर्यंत आलो होतो, मी रिवाईज करतो. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. मित्रांनो बघा, आपण जागतिक वारसा स्थळ पाहत असताना आपण सुरुवात केली होती. ती सर्वात पहिल्यांदा समाविष्ट होणाऱ्या जागतिक वारसा स्थळांची. याच्यामध्ये आपल्याला माहित आहे अजिंठा लेणी, एलोरा लेणी आणि आग्रा किल्ला हे तीनही एकाच वर्षी 1983, 1983, 1983 ला समाविष्ट झाले. ताजमहल सुद्धा सेम 1983 ला. क्लिअर? त्याच्यानंतर सूर्यमंदिर वगैरे वगैरे वगैरे. सूर्यमंदिर आहे, महाबलीपुरम आहे, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे, मानस वन्यजीव अभयारण्य आहे, केवलदेव राष्ट्रीय उद्यान आहे, गोव्यातील चर्च आहे. जे पाहिलं ते मी सांगतोय, बाकी पाहायचं आपलं बाकी आहे. खजुराहो स्मारक समूह आहे, हम्पी येथील स्मारकांसमूह आहे, फतेपूर सिक्री आहे, पडक्कल येथील स्मारक समूह आहे, एलिफंटा लेणी आहे, ग्रेट लिव्हिंग चोल मंदिर आहे, जे आता आपण पाहिले. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान आहे, नंदादेवी व्हॅली आहे, सांची येथील बौद्ध स्तूप आहेत. त्याच्यानंतर हुमायूंचा मकबरा आहे, कुतुब मिनार आहे, भारताची माउंटन रेल्वे हे बाकी आता लगेच अभ्यासायचे. बोधगया आहे, भीमबेटका रॉक आश्रयस्थान आहे, हे पाहिलं. सीएसएमटी आहे, त्याच्यानंतर चंपानेर पावागड पुरातत्व उद्यान हे सुद्धा पाहिलं. लाल किल्ला परिसर पाहिला, जंतर मंतर पाहिलं. पश्चिम घाट बाकी आहे, याला स्टार करून ठेवलं होतं. सर्वात शेवटी आपण घेऊया. त्याच्यानंतर राजस्थानमध्ये राजस्थानचे डोंगरी किल्ले पाहिले, आपण पाहिलं होतं चित्तोडगड वगैरे या भागामध्ये. राणी की वाव गुजरात मधलं पाहिलं, ग्रेट हिमालयन उद्यान पाहिलं, नालंदा विद्यापीठ पाहिलं, कांचनजोंगा राष्ट्रीय उद्यान पाहिलं, लेक अर्बसनचे आर्किटेक्चर पाहिलं. त्याच्यानंतर अहमदाबाद शहर हे मला वाटतं पाहिलं, तेही सुद्धा पाहिलं. व्हिक्टोरियाचं पाहिलं, जयपूर शहर, त्याच्यानंतर काकते रुद्रेश्वर मंदिर बाकी जे आता पाहणार आहेत. धोलावीरा मंदिर पाहिलं, शांतिनिकेतन बाकी आहे. त्याच्यानंतर कर्नाटकामधले जे आहेत हे सुद्धा बाकी आहेत आणि आसाम राज्यामधले मोईदाम सर्वात शेवटी समाविष्ट होणारे जागतिक स्तर हे सुद्धा बाकी आहे. आता सुरुवात करूया आपण पुढच्या 35वं जागतिक वारसा स्थळ तामिळनाडू मधलं भारताची माउंटन रेल्वे. लक्षात असू द्या, भारताची माउंटन रेल्वे. मित्रांनो तुम्हाला विचारलं भारताची माउंटन रेल्वे याचा समावेश कधी करण्यात आलाय, तर याचा समावेश 2005 मध्ये करण्यात आला. कधी? 2005 मध्ये भारताची माउंटन रेल्वे. पुढे चला मित्रांनो, भारताची माउंटन रेल्वे जी आहे या माउंटन रेल्वेमध्ये कोणत्या प्रकारच्या रेल्वेचा समावेश आहे? नावच आहे माउंटन रेल्वे, पर्वतीय रेल्वेचा समावेश आहे आणि याच्यामध्ये मीटर गेज ज्या रेल्वे आहेत, ज्या पर्वतीय रेल्वे आहेत यांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. मीटर गेज म्हणजे दोन रुळांच्या दरम्यान जे अंतर असतं ते जर 1 मीटर असेल तर त्याला मीटर गेज असं म्हटतो. ब्रॉड गेज म्हणजे काय? दोन रुळाच्या दरम्यान जे अंतर 1.676 मीटर असेल तर याला ब्रॉड गेज असं म्हटलं जातं. काय? ब्रॉड गेज. आणि नॅरो गेज म्हणजे काय? नॅरो गेज म्हणजे दोन रुळांच्या दरम्यान जे अंतर आहे हे 0.762 मीटर असेल तर याला नॅरो गेज असं म्हटलं जातं. नॅरो गेज हे आलेलं आहे परीक्षेला. दोन रुळांच्या दरम्यान अंतर 0.762 नॅरो गेज. दोन रुळांच्या दरम्यान अंतर 1 मीटर असेल तर मीटर गेज आणि दोन रुळांच्या दरम्यान अंतर 1.676 मीटर असेल तर त्याला ब्रॉड गेज असं आपण म्हणत असतो. तर या ज्या रेल्वे आहेत या आपल्याला ब्रॉड गेज पाहायला मिळतात. कोणत्या रेल्वे विभागाचा भाग आहे असं जर तुम्हाला विचारलं, खालीलपैकी कोणत्या रेल्वे विभागातील रेल्वेचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये करण्यात आलेला आहे, तर रेल्वे विभाग आहे दक्षिण रेल्वेचा. कोणती रेल्वे? दक्षिण रेल्वे. दक्षिण रेल्वे. पुढे मित्रांनो, या रेल्वे रुळांची निर्मिती किंवा रेल्वे रूट जे आहेत यांची निर्मिती कधी करण्यात आली होती, तर 1908 मध्ये यांची निर्मिती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतात. 3 रेल्वे यांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. 3 रेल्वे रूटचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो भारताची माउंटन रेल्वे जागतिक वारसा स्थळामध्ये. क्लिअर? चलो चला हा पुढं 3 रेल्वे पाहायला मिळतात. पहिली रेल्वे आपल्याला पाहायला मिळते दार्जिलिंग. आता याच्यावर प्रश्न सुद्धा घेणार आहे बरं का, थोडस वेट करा. हे जेव्हा आणखी 10 कंप्लीट होतील त्याच्यावर आपण प्रश्न सुद्धा घेणार आहेत. दार्जिलिंग हिमालयन रेल्वे. दार्जिलिंग हिमालयन रेल्वे याची स्थापना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते 1881 ची. त्याच्यानंतर दुसरा रेल्वे रूट लक्षात असू द्या, निलगिरी माउंटन रेल्वे. निलगिरी माउंटन रेल्वे.
आणि तिसरा रूट आपल्याला पाहायला मिळतो ते म्हणजे कालका शिमला रेल्वे. कालका शिमला रेल्वे. ओके, चलो. तर हे झालं आपलं कोणतं 35वं जागतिक वारसा स्थळ. सिक्वेन्स घेत नाही. तामिळनाडूमध्ये आपण आलो. 35 नंबरचं जागतिक वारसा स्थळ. ठीक आहे. ओके, चला इथपर्यंत कोणाला अडचण घ्या. पुढचं जागतिक वारसा स्थळ तेलंगणा राज्यामध्ये आपण आता प्रवेश केलाय. तेलंगणा राज्यामध्ये आहे काकतील रुद्रेश्वर मंदिर. काय काकतीय पाहिजे इथं. काकतीय रुद्रेश्वर मंदिर. काकतीय रुद्रेश्वर मंदिर. मित्रांनो लक्षात असू द्या. हे जे काकतीय रुद्रेश्वर मंदिर आहे तेलंगणा राज्यामध्ये रुद्रेश्वर मंदिर. या मंदिराला आणखी नाव आहे. याच मंदिराला मित्रांनो रामप्पा मंदिर असं सुद्धा म्हटलं जातं. कोणतं मंदिर? रामप्पा मंदिर असं सुद्धा या मंदिराला म्हटलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. मुलांना माहित असतं लेक्चर चालू आहे. युट्यूबवर बघतात 5-5 वेळा एकाच वेळी फोन. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. रामप्पा मंदिर जे आहे असं सुद्धा याला म्हटलं जातं. ठिकाण कुठं आहे याचं ठिकाण लक्षात घ्या. परीक्षेला मित्रांनो इतक्या बारीक आपण इतक्या खोलवर जाऊन घेतलेले ना कोणतीही परीक्षा असो. तुम्ही IBPS ची तयारी करा, राज्यसेवेची करा, UPSC ची करा. तुम्हाला इतक्या डेप मध्ये नेलेले की तुम्हाला प्रश्न सोडवता येतील. ठिकाण कुठं आहे याचं तर मित्रांनो शिव मंदिर आहे. याचं जे ठिकाण आहे रुद्रेश्वर या ठिकाणी आहे. तेलंगणा राज्यामध्ये. तेलंगणा राज्य. रामप्पा मंदिर सुद्धा म्हणतात. मित्रांनो लक्षात असू द्या. याची स्थापना विचारली जाईल तुम्हाला कोणत्या शतकामध्ये केली. तर याची स्थापना 13व्या शतकामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते. बर कोणी केली असं जर तुम्हाला विचारलं नावामध्येच आहे काकतीय घराणे. काकतीय घराणे. काकतीय घराण्याने याची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो याचं नामकरण काय? याचं नामकरण जे आहे हे रामप्पा नावाचा कारागीर होता आणि या रामप्पा नावाच्या कारागिरावरून या मंदिराला रामप्पा मंदिर असं सुद्धा म्हटलं जातं. रामप्पा मंदिर. बऱ्याच जणांना वाटेल रामप्पा मंदिर म्हणून रामाचं मंदिर आहे का? नाही. काकते रुद्रेश्वर हे मित्रांनो एक शिव मंदिर आहे. याचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये आपल्याला केलेला पाहायला मिळतो. पुढे चला. हा आणखी एक मुद्दा राहिला की ही जी मंदिर आहे या मंदिराच्या बांधकामासाठी म्हणजे हा जो मंदिर आहे या मंदिराच्या बांधकामामुळे किंवा याच्या स्थापत्य शैलीमुळे यास किंवा या मंदिरास आकाशगंगेतील तेजस्वी तारा असं म्हटलं जातं. म्हणजे असं म्हणू शकतो आपण मंदिराच्या आकाशगंगेतील तेजस्वी तारा. मंदिराच्या आकाशगंगेतील तेजस्वी तारा असं म्हटलं जातं. कोणत्या मंदिराला? मंदिराच्या आकाशगंगेतील तेजस्वी तारा असं म्हणतात. रामप्पा मंदिराला मंदिराच्या आकाशगंगेतील तेजस्वी तारा म्हणतात. म्हणजेच काकतीय रुद्रेश्वर मंदिर. हे तुम्ही पाहू शकता. तुम्हाला इथून व्यवस्थित दिसणार नाही. युट्यूबवर जाऊन सर्च करा. तुमच्या लक्षात येईल याची स्थापत्य शैली कशी आहे. क्लिअर? ऊर्जा काय संवर्धन. प्रमोद सर तुम्ही अगोदरचे लेक्चर पहा ना. तुम्ही लेक्चर पहा. मागे मी लेक्चर टाकलेलं युट्यूबवर एक खनिज संपत्ती आणि ऊर्जा संसाधने त्याच्यावर दिलेले खनिज संपत्ती आणि महाराष्ट्रापुरतं त्याच्यात घेतलेलं आहे मी. ठीक आहे. चला यायचं पुढं घ्या. पुढचा कांचनजोंगा राष्ट्रीय उद्यान. हा कांचनजोंगा राष्ट्रीय उद्यान हे सिक्कीम राज्यामध्ये आहे. याचा समावेश
रामप्पा मंदिराचा समावेश मला आठवत नाहीये. कोणाला माहित असेल तर कमेंटमध्ये टाका. नाहीतर मला आठवल्यावर मी लिहून देतो. याचा समावेश जो आहे, हा समावेश करण्यात आलेला आहे 2016 मध्ये. मित्रांनो, हे भारतातील पहा, हे भारतातील एकमेव मिश्र जागतिक वारसा स्थळ आहे. एकमेव मिश्र जागतिक वारसा स्थळ. आपण पाहिलं होतं, जे जागतिक वारसा स्थळ आहे त्याचे आपण 3 प्रकार पाडले होते. एक सांस्कृतिक, दुसरं नैसर्गिक आणि तिसरं मिश्र. भारतात एकमेव मिश्र जागतिक वारसा स्थळ आहे. याचं नाव आहे कांचनजोंगा राष्ट्रीय उद्यान. हे एकमेव जागतिक वारसा स्थळ जे मिश्रमध्ये मोडतं. मित्रांनो, कांचनजोंगा जे शिखर आहे, हिमालय पर्वतामध्ये असणारं शिखर, या कांचनजोंगा शिखराचा जो परिसर आहे, शिखराच्या आसपासचा परिसर आहे, याचा समावेश याच्यामध्ये होतो. या शिखराची उंची जर तुम्हाला विचारली तर याची उंची मित्रांनो पाहायला मिळते 8,598 मीटर आणि हे शिखर जगामधलं 3ऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर आहे. जगातलं 3ऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर, तर भारतामधलं 2ऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर म्हणून कांचनजोंगा शिखराचा आपल्याला या ठिकाणी समावेश पाहायला मिळतो. मित्रांनो, कांचनजोंगा शिखराच्या दक्षिणेला एक नदी वाहते. नदीचं नाव आहे झेमू. झेमू हिमनदी जी आहे, हिचा सुद्धा समावेश या राष्ट्रीय उद्यानामध्ये होतो आणि म्हणून जागतिक वारसा स्थळाचा एक भाग हे राष्ट्रीय उद्यान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. मित्रांनो, या जागतिक वारसा स्थळामध्ये म्हणजे कांचनजोंगाचा जेव्हा आपण विचार करतो, कांचनजोंगा या राष्ट्रीय उद्यानामध्ये 25% सिक्कीमचा भाग आपल्याला पाहायला मिळतो. विचार करा, हे जागतिक वारसा स्थळ केवढं असतं. सिक्कीमचा भाग जो आहे, भाग व्यापते कांचनजोंगा क्षेत्र. त्याच्यानेच सिक्कीमचा भाग व्यापल्यामुळे सांस्कृतिक आणि त्याचबरोबर या ठिकाणी हे झेमू नदी आणि शिखराचा जो भाग आहे, राष्ट्रीय उद्यानाचा भाग आहे. त्यामुळे हे कसं नैसर्गिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक मिळून मिश्र जागतिक वारसा स्थळ पाहायला मिळतं. क्लिअर? येते लक्षात? ओके, चला जायचं पुढं. किती झाले? सिक्वेन्स देऊ द्या नंबर. 35, 36, 37, 43 आहेत. 36, 37. चला, 38वे जागतिक वारसा स्थळ. 38वे जागतिक वारसा स्थळ आहे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान. मित्रांनो, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान जे आहे, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान हे सुंदरबन या त्रिभुज प्रदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता त्रिभुज प्रदेश म्हणजे काय लक्षात घ्या. त्रिभुज प्रदेश म्हणजे जेव्हा एखादी नदी समुद्राला जाऊन मिळत असते, नदी समुद्राला जाऊन मिळत असताना नदीचा जो प्रवाह आहे, या प्रवाहामध्ये असतं मित्रांनो गोड पाणी, ज्याला आपण क्षार नसलेलं पाणी म्हणतो. हे समुद्राचं जे पाणी असतं हे क्षारयुक्त पाणी असतं. मित्रांनो, नदीच्या प्रवाहाला समुद्राचं पाणी सहजासहजी स्वतःमध्ये ऍक्सेप्ट करून घेत नाही, कारण नदीच्या प्रवाहामध्ये असणारं जे पाणी आहे हे क्षार कमी असतं, त्यामुळे याची घनता सुद्धा कमी असते आणि समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते. क्षारयुक्त पाणी असल्यामुळे आणि समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असल्यामुळे नदीच्या पाण्याला समुद्राचं पाणी स्वतःमध्ये सामावून घेऊ शकत नाही. त्यामुळे ही काय करते, नदी तिचा प्रवाह खूप स्लो करते आणि वेगवेगळ्या मार्गाने समुद्राला मिळण्याचा प्रयत्न करते. त्या अशा पद्धतीनं वेगवेगळ्या मार्गाने समुद्राला मिळत असताना तिनं आणलेला जो गाळ आहे, या गाळाचं इथं करते संचयन आणि या गाळाच्या केलेल्या संचयनापासून जो प्रदेश तयार होतो त्याला त्रिभुज प्रदेश म्हणतात. गाळाचा प्रदेश असल्यामुळे मित्रांनो हा सुपीक प्रदेश म्हणून ओळखला जातो आणि या सुंदरबन त्रिभुज प्रदेशामध्ये आपल्याला जे उद्यान पाहायला मिळतं त्याचं नाव आहे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान. मित्रांनो, हे राष्ट्रीय उद्यानाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा या राष्ट्रीय उद्यानाचं जर स्थान आपण भारतामध्ये पाहिलं तर एका जिल्ह्याचं क्षेत्र आहे 24 परगणा जिल्हा. 24 परगणा जिल्हा जवळपास 40% प्रदेश जो आहे या राष्ट्रीय उद्यानाचा, या त्रिभुज प्रदेशाचा भारतामध्ये पाहायला मिळतो. तर 60% प्रदेश जो आहे हा आपल्याला बांगलादेश या ठिकाणी पाहायला मिळतो. पुढे याचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. जगातील सर्वाधिक वाघ जे आहेत, या सर्वाधिक वाघांची संख्या जी आहे
हे आपल्याला याच राष्ट्रीय उद्यानामध्ये पाहायला मिळते. जगातील सर्वाधिक वाघांची संख्या जर कुठे असेल तर आपल्याला याच ठिकाणी पाहायला मिळते. आणि या राष्ट्रीय उद्यानाचं जे क्षेत्रफळ आहे हे क्षेत्रफळ आपल्याला 1330 चौरस किलोमीटर एवढं पाहायला मिळतं. किती? 1330 चौरस किलोमीटर पाहायला मिळतं. आणि हा जगातील सर्वात मोठा खारफुटीच्या वनांचा प्रदेश आहे. मित्रांनो, खारफुटीची वने म्हणजे काय? खारफुटीची वने म्हणजे अशी वने, जी वने समुद्राच्या क्षारयुक्त असणाऱ्या पाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. काय म्हणतात, सॉरी सर डिस्टर्ब करतो, पॉप्युलेशनवर एक लेक्चर घ्या. हा प्रयत्न करतो. खनिज संपत्तीवर लेक्चर घेतलेलं आहे. आता जेवढं शक्य होईल तेवढं तर मी देतोय. संपूर्ण फ्री देणं शक्य नाही. बघतो, मी ट्राय करतो. जसं मला वेळ मिळेल ट्राय करतो. ठीक आहे. तर हा जो आहे खारफुटीची वनं म्हणजे काय? खारफुटीची वनं म्हणजे समुद्र किनाऱ्यालगत असणारी वनं. अशी वनं जी समुद्राच्या पाण्यावर सुद्धा उपजीविका करू शकतात. त्यांना खारफुटीची वनं सुद्धा म्हणतात. त्या वनांमध्ये सुंदरी नावाचं वृक्ष आढळतं आणि सुंदरी वृक्षावरून हा जो प्रदेश आहे या प्रदेशाला सुंदरबन असं नाव पडलं. खारफुटीच्या वनांचा विचार करता ही वने पर्यावरण पूरक असतात. एक कार्बन सिंक करतात. आता एवढं डिटेल मी जात नाही. फक्त लक्षात असू द्या, कार्बन सिंक म्हणजे कार्बन शोषून घेण्याचं काम वातावरणातलं या खारफुटीच्या वनांचं असतं. त्याचबरोबर ही जी खारफुटीची वनं आहेत, ही खारफुटीची वनं आपल्याला मोठ्या प्रमाणात मृदेची धूप होताना वाचवताना पाहायला मिळतात. ठीक आहे. येते लक्षात? इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? अडचण आहे? काय प्रॉब्लेम येतोय? ठीक आहे. चला, किती झालं हे? किती नंबर झालं? 37 हे 38. आता 5 राहिले फक्त. 38 नंबर. ठीक आहे. आता पुढे चला. 38 नंबरावर आपण पाहिलं. हा. 38 नंबरावर आपण पाहिलं 39व जागतिक वारसा स्थळ. आसाम राज्यामध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे. मी परत सांगतोय, आपण कितवं समाविष्ट झालं असं आपण पाहत नाही. तर आपण पाहतोय सिक्वेन्स राज्यानुसार. ठीक आहे. चलो, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. मित्रांनो, काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचा जो समावेश आहे हा समावेश आपल्याला पाहायला मिळतो 1985 मध्ये. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे आसाम राज्यामध्ये असून हे एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. मित्रांनो, मगाशीच तुम्हाला म्हटलं की भारतामध्ये एकूण 7 जी आहेत ही नैसर्गिक जागतिक वारसा स्थळ आहेत आणि या 7 नैसर्गिक जागतिक वारसा स्थळापैकी काझीरंगा राष्ट्रीय उद्यान सुद्धा हे नैसर्गिक जागतिक वारसा स्थळ आपल्याला आसाम राज्यामध्ये पाहायला मिळतं. पुढे लक्षात घ्या मित्रांनो, हे जे राष्ट्रीय उद्यान आहे याचा 2007 लाच या राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला. व्याघ्र प्रकल्प तुम्हाला माहित आहे 1973 पासून भारतामध्ये मिशन प्रोजेक्ट आपलं मिशन टायगर किंवा प्रोजेक्ट टायगर लॉन्च केलं आणि याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये 9 व्याघ्र प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. महाराष्ट्रामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा तेव्हाच घोषित झालेला महाराष्ट्राचा पहिला व्याघ्र प्रकल्प. एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध 2007 ला व्याघ्र प्रकल्प म्हणून या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली पाहायला मिळते. मित्रांनो, हे भारतातील सर्वाधिक वाघांची घनता असणार राष्ट्रीय उद्यान आपल्याला पाहायला मिळते. वाघांची घनता असणारे म्हणजे काय? कमी क्षेत्रफळामध्ये जास्तीत जास्त वाघ किती आहेत ते याच्यासाठी प्रसिद्ध असणार हे राष्ट्रीय उद्यान. सर्वाधिक वाघांची संख्या असणारं राष्ट्रीय उद्यान आपल्याला पाहायला मिळतं. आणि मित्रांनो, हा एक मुद्दा याच्यामध्ये थोडासा भाग की भारतामध्ये एकूण जे गेंडे आहेत त्यापैकी 2/3 गेंडे जे आहेत हे आपल्याला पाहायला मिळतात कुठे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये. आणि हे राष्ट्रीय उद्यान मित्रांनो ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्यामध्ये पाहायला मिळतं. आणि बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल दरवर्षी, बऱ्याच वेळा म्हणण्यापेक्षा दरवर्षी जेव्हा जेव्हा ब्रह्मपुत्रा नदीला पूर परिस्थिती प्राप्त होते किंवा ब्रह्मपुत्रा नदीला पूर येतो तेव्हा सगळ्यात जास्त जर नुकसान कोणाचं होत असेल तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचं होतं. प्रत्येक पावसाळ्यामध्ये
म्हणून मित्रांनो, ब्रह्मपुत्रा नदीला आसामचे दुःखाश्रू म्हणतात. तुम्ही पाहिलं असेल, अनेक एकशिंगी गेंडे मागच्या वर्षी आलेल्या पूर परिस्थितीमध्ये किंवा पुरांमध्ये या ठिकाणी मरून पडलेले आपल्याला पाहायला मिळाले. समायिका मॅडम, तुम्ही मला पहिल्यांदा पाहताय का YouTubeवर? नदी प्रणालीवर आहेत लेक्चर. गंगा नदी घेतलेली आहे. आता सगळ्यासनं ट्राय करतो मी जेवढं घेता येईल तेवढं. ठीक आहे? चलो. आता पुढचं आहे मानस वन्यजीव अभयारण्य. मानस वन्यजीव अभयारण्य. आता तू दुसऱ्या पेनेने लिहितो की इथं नाव टाकतो मानस. कारण ते एकत्र होऊ नये. मित्रांनो, याचा समावेश झालेला आहे 1985 ला. हे अभयारण्य आसाम राज्यामध्ये असून या अभयारण्यामध्ये सर्वाधिक जैवविविधता आपल्याला पाहायला मिळते. जैवविविधता म्हणजे काय, ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी असं म्हणतो. जैव विविधता. या जैवविविधतेचे हॉटस्पॉट असं सुद्धा याला म्हटलं जातं. मित्रांनो, मानस हे मानस जे आहे हे अभयारण्याबरोबरच हे एक मिनिट, हा व्याघ्र प्रकल्प सुद्धा आहे. राष्ट्रीय उद्यान नाही, व्याघ्र प्रकल्प व अभयारण्य हा दोन्हीचा प्रदेश आहे. क्लिअर मित्रांनो, कधी व्याघ्र प्रकल्पाची याला दर्जा देण्यात आला? 1973 ला मी तुम्हाला म्हटलं होतं ना, 9 जे व्याघ्र प्रकल्प होते, ज्याची घोषणा भारतामध्ये करण्यात आली होती. जिम कार्बेट पहिला व्याघ्र प्रकल्प, त्याच वेळी मानस अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, हे मानस नदीकाठी अभयारण्य आपल्याला आढळून येतं. मानस नदी खोऱ्यात असं लिहिलं तर चांगलं होईल. मानस नदी खोऱ्यात हे अभयारण्य आपल्याला पाहायला मिळतं आणि हे प्रसिद्ध कशासाठी आहे? तर दुर्मिळ असणाऱ्या सोनेरी वानरासाठी हे प्रसिद्ध आहे. लक्षात असू द्या बरं का. सोनेरी वानरांसाठी आपल्याला प्रसिद्ध पाहायला मिळतं. दुर्मिळ असणाऱ्या सोनेरी वानरांसाठी. किती झाले आता? 38 झाले होते. 39वा हे, त्याच्यानंतर 40वा हे. आता राहिले 3. क्लिअर? चला याचं पुढं. जे मुलं नवीन जॉइन झालेत, लेक्चर लाईक करा. आवडत असतील तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा. चला, या पश्चिम बंगालमध्ये शांतिनिकेतन. शांतिनिकेतन मित्रांनो एक आश्रम आहे. शांतिनिकेतन. पहिल्यांदा थोडासा याचा इतिहास लक्षात घ्या, इथं बाजूला देतो. मित्रांनो, शांतिनिकेतन हा एक आश्रम, याची स्थापना 1862 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांचे वडील देवेंद्रनाथ टागोर यांनी केली. देवेंद्रनाथ टागोर यांनी केली. देवेंद्रनाथ टागोर. हे ठिकाण लक्षात घ्या. आता हे याचा इतिहास झाला. ठिकाण कुठे आहे लक्षात घ्या. पश्चिम बंगालमध्ये हे ठिकाण आहे. नाव आहे वीरभूमी. पश्चिम बंगाल. कारण ठिकाण सुद्धा विचारले जातात. आता काही प्रश्न सुद्धा आपण घेणार आहे ते झाल्यानंतर, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. पश्चिम बंगाल. पुढे मित्रांनो, याची स्थापना जर आपण पाहिली तर ही मूळ आश्रमाची स्थापना 1862 ला झाली आणि त्याच्यानंतर 1901 ला रवींद्रनाथ टागोर यांनी याला मूर्त रूप दिलं. रवींद्रनाथ टागोर जे आहे यांनी याच आश्रमामध्ये एक निवासी शाळा सुरू केली आणि त्याचं नाव शांतिनिकेतन ॲज इट इज ठेवलं. निवासी शाळा सुरू केली. आता ही जी निवासी शाळा आहे, इथं मी लिहितोय म्हणून 1901, कारण इथून त्याला मूर्त रूप यायला सुरुवात झाली. ही निवासी शाळा जी आहे त्याचं रूपांतर 1921 मध्ये जागतिक विद्यापीठामध्ये झालं. इथे एक जागतिक विद्यापीठ स्थापन झालं. जागतिक विद्यापीठ पश्चिम बंगालमध्ये तुम्ही गेलात तर आवर्जून इथं भेट द्या. जागतिक विद्यापीठ स्थापन झालं. याचं नाव विश्वभारती विद्यापीठ आपल्याला पाहायला मिळतं. विश्वभारती विद्यापीठ. विद्यापीठ. क्लिअर? हे कशासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो? हे सांस्कृतिक जागतिक वारसा स्थळ आहे. कशामुळे समावेश करण्यात आला सांस्कृतिक जागतिक वारसा स्थळामध्ये? कारण मित्रांनो, शांतिनिकेतन हे मानवी मूल्य, त्याचबरोबर तिथलची असणारी स्थापत्यकला, त्याचबरोबर शहर नियोजन याच्यासाठी प्रसिद्ध आहे आणि याच्यामुळे
याचा समावेश जो आहे सांस्कृतिक स्थळामध्ये करण्यात आलेला पाहायला मिळतो. जागतिक वारसा स्थळामध्ये असणाऱ्या किंवा जागतिक वारसा स्थळाचे असणारे जे 10 निकष आहेत, या 10 निकषामध्ये शांतिनिकेतन बसतं. कारण जागतिक वारसा स्थळ स्थापन करत असताना मानवी मूल्याला मोठं म्हणजे मोठं आपण असं म्हणू शकतो, की मानवी मूल्याला आपण झुकतं माप दिलं पाहिजे, तर त्याचा समावेश त्यामुळेच जागतिक वारसा स्थळामध्ये करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. हे कितवं झालं? हे 41वं जागतिक वारसा स्थळ. आता राहिलेत 2. क्लिअर? इथपर्यंत अडचण आहे? लाईव्हमध्ये पण ॲड येत आहे. आता YouTubeला झालाय पैसा. पैसा, पैसा कुठून पैसा काढता येईल, कुठून पैसा काढता येईल. त्याच्यामुळे त्यांनी सुरू केली मेंबरशिप तुम्हाला माहीत असेल. ₹150 महिना YouTube पाहण्यासाठी फ्री ॲड. म्हणजे पैसा कमवण्याचं साधन कुठूनही झाले नाही तर मग ॲड बघा. पूर्वी ॲड 5-5 सेकंदाच्या यायच्या. आता 5 सेकंदाची एकही ॲड दिसत नाही. 5 वरून 10 सेकंदावर गेलं, 10 वरून 15 वर गेलं, 15 वरून 20 वर गेलं. आता 50-50 सेकंदाच्या ॲड येणार आहेत. 50-50 चालू आहेत 50-50 सेकंद. असो काही बोलू शकत नाही. त्याच्यामुळं एकाधिकारशाही कुठंच असली नाही पाहिजे. लोकशाही म्हणजे कोणत्याही कंपन्या असेल. आता YouTube आहे. YouTubeला दुसरं कोणतं प्लॅटफॉर्म आहे? सायमल्टेनियसली कोणतंच नाही आणि त्यामुळं एकाधिकारशाही जिथं असेल, तिथं 100% फायदा कंपनीचा असतो, नुकसान लोकांचं असतं. चला, जास्त त्याच्यामध्ये वेळ घेत नाही. यापुढं आसाम राज्यामध्ये मोईदम आहे जागतिक वारसा स्थळ. सर्वात शेवटी जोपर्यंत मी तुम्हाला शिकवतोय, हे 43वे जागतिक वारसा स्थळ आहे. आता सिक्वेन्सनुसार मी सांगतोय. 43वे जागतिक वारसा स्थळ आहे. म्हणजे आतापर्यंत जोपर्यंत मी शिकवतोय, तेव्हा सर्वात शेवटी समाविष्ट झालेलं जागतिक वारसा स्थळ. मित्रांनो, हे जे स्थान आहे, हे स्थान आपल्याला पाहायला मिळतं. अहोम राजाचं, अहोम राजघराणे जे होतं, यांची स्मशानभूमी आपल्याला पाहायला मिळते. यांची स्मशानभूमी क्षेत्र आहे. क्षेत्र. क्लिअर? ठिकाण विचारलं, चेरेदेव, आसाम. ठीक. पुढे चला. मित्रांनो, हे ईशान्य भारतातील पहा स्टार पॉइंट लक्षात असू दे. हे ईशान्य भारतातील किंवा आपण असं म्हणूया एकमेव किंवा असंही म्हणू शकतो आपण पहिले सांस्कृतिक जागतिक वारसा स्थळ आहे. कारण ईशान्य भारतातील जेवढेही जागतिक वारसा स्थळ आहेत, हे नैसर्गिक जागतिक वारसा स्थळ आहेत. जागतिक वारसा स्थळ आहे. मित्रांनो, आसाममध्ये सुमारे 600 वर्ष, आसाममध्ये 600 वर्ष, साधारणतः 1288 1228 ते अंदाजे 1826 ताई अहोम घराण्याची सत्ता होती. ताई अहोम घराणे जे आहे याची सत्ता होती. आणि हे जे ठिकाण जिथं सापडले, चेरेदेव नावाचं ठिकाण आहे. चरेदेव, चरेदेव. तर काय? चरेदेव. इथंच देतो. हे मित्रांनो यांचं राजधानी क्षेत्र होतं. म्हणजे हे जे 600 वर्ष हे अहोम घराणं होतं. यांचे मृतदेह इथं पुरले जायचे आणि याच्या आसपास असा घुमटाकार भाग तयार केला जायचा आणि ही परंपरा वर्षानुवर्ष चालत आलेली 600 वर्षापर्यंतची परंपरा. चरेदेव या ठिकाणी हे राजधानी क्षेत्र आहे आणि इथे याचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये करण्यात आलेला पाहायला मिळतो. क्लिअर? चलो. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? शेवटचं राहिले. त्याच्यानंतर घेऊया आपण प्रश्नांचा सराव.
शेवटचं जागतिक वारसा स्थळ याचं नाव आहे पश्चिम घाट. एवढंच राहिलं होतं, पश्चिम घाट. मित्रांनो, पश्चिम घाट जागतिक वारसा स्थळ हे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यामध्ये आपल्याला विस्तारलेलं पाहायला मिळतं. इकडे या. आपण जे जागतिक वारसा स्थळाची लिस्ट दिली होती. या जागतिक वारसा स्थळाच्या लिस्टमध्ये इथे 4 राज्य दिलेली आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू. इथं गोवा एक राज्य ऍड करावं लागेल कारण गोवा राज्यातून सुद्धा पश्चिम घाट गेलेला आहे. याचा समावेश 2012 मध्ये झालाय. समावेश 2012 मध्ये. पश्चिम घाटामध्ये एक पर्वत आहे त्याचं नाव आहे सह्याद्री पर्वत. मित्रांनो, सह्याद्री पर्वत जो आहे याचा विस्तार जर आपण पाहिला तर उत्तरेला असणाऱ्या तापी नदीपासून सह्याद्री पर्वत सुरू होतो. बघा आता वेगळं काही देणार नाही मी. युट्यूबवर सह्याद्री पर्वत पूर्ण मी घेतलेला आहे. दक्षिणेला असणाऱ्या कन्याकुमारी पर्यंत 1600 किलोमीटर आपल्याला याचा विस्तार पाहायला मिळतो. 1600 किलोमीटर. सह्याद्रीतलं सर्वोच्च शिखर जर आपण म्हटलं तर सह्याद्रीतलं सर्वोच्च शिखर आहे आनेमुडी. कोणतं? आनेमुडी नावाचं शिखर. आनेमुडी शिखराची उंची 2695 मीटर आपल्याला पाहायला मिळते. तर सह्याद्री पर्वतातलं महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर आहे. शिखराचं नाव आहे कळसुबाई. कशामुळे याचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये करण्यात आलेला आहे? तर मित्रांनो, हे सर्वाधिक जैवविविधता असणारं ठिकाण असल्यामुळे जैवविविधता असणारे ठिकाण असल्यामुळे याचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. सर्वाधिक जैवविविधता म्हणजे याला आपण बायोडायव्हर्सिटी असं म्हणतो. पीडीएफ शेअर करा 1, 2, 3 तसं नाही. हे जे सगळे जेवढे पेज झालेले आहेत किती झाले 42 पेज. त्या 42 पानांची पीडीएफ प्लस आता मी जे क्वेश्चन ऍड करणार आहे या सगळ्यांची पीडीएफ तुम्हाला मी शेअर करतो. प्रश्नोत्तराकडे आपण येऊया. बघूया याच्यातला किती फायदा तुम्हाला झालेला आहे. या पहिला प्रश्न तुमच्या समोर हा. खालीलपैकी कोणते ठिकाण युनेस्कोने 1985 मध्ये त्याच्या अद्वितीय नैसर्गिक वातावरणामुळे जागतिक वारसा स्थळ घोषित केले होते? एक प्रश्न आता त्यांचा सराव घेऊया आपण. कोणते ठिकाण? फास्ट लक्षात असू द्या मित्रांनो. पहा, पश्चिम घाटाचा समावेश 2012 मध्ये. इथं काही संबंध नाही कारण विचारलं सुद्धा नाही. फक्त इथं नैसर्गिक वातावरणामुळे म्हटलं की याच्यातलं नैसर्गिक बघायचं. एलिफंटा लेणी सांस्कृतिक साठी येते हे इथं कटून गेलं. ठीक आहे. सुंदरबन, मानस सरोवर, चंपाने. आता एकाचं तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मित्रांनो, 1985 मध्ये किती 85 दिले ना? हा. एकूण 3 जागतिक वारसा स्थळ यांचा समावेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो. एक मानस वन्यजीव अभयारण्य. प्रॅक्टिस करून घ्या. परीक्षेला प्रश्न विचारले जातात. मानस वन्यजीव अभयारण्य. दुसरा आहे केवलदेव राष्ट्रीय उद्यान. केवलदेव राष्ट्रीय उद्यान. तिसरा आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. कधी याचा समावेश करण्यात आलाय? याचा समावेश करण्यात आला 1985 ला. बघा बरं, मानस आहे का याच्यामध्ये? आहे ना मानस. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर. मग तुम्हाला सर चंपानेर पावागड पुरातत्व उद्यान याचा समावेश कधी करण्यात आलाय? याचा समावेश 2004 ला. त्याच्यानंतर इथे एलिफंटा लेण्यांचा समावेश कधी करण्यात आलाय? एलिफंटा लेण्यांचा 1987 ला. आणि त्याच वर्षी सुंदरबनचा सुद्धा समावेश करण्यात आलाय 1987 ला. म्हणजे या प्रश्नामध्ये ऑप्शन क्रमांक 2 जे आहे
हे ऑप्शन क्रमांक 2 इथं बरोबर आहे. ठीक आहे. घ्या. कोणाकोणाचं बरोबर आलं? गीताचं बरोबर आलं, रामकृष्णचं आलं. पण नंतर मी जेव्हा लिहून दिलं त्याच्यानंतर तुमचं बरोबर आलं. अगोदर बऱ्याच जणांनी मेसेज डिलीट केलेले आपल्याला पाहायला मिळतात. असो, युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेले माउंटेन रेल्वे ऑफ इंडिया अंतर्गत कोणते 3 रेल्वे येतात? आता हे सांगावं लागेल तुम्हाला कारण हे आत्ताच पाहिले आपण. हे सांगावं लागेल तुम्हाला कारण हे आत्ताच पाहिले, एवढ्यात पाहिले जस्ट. आत्ता पाहिलं ना रे! वेड्यासारखं काय करायलंय? आपण पाहिलं हे जे माउंटेन रेल्वे आहे, याचा समावेश 2005 मध्ये झालाय. आणि याच्यामध्ये कोणत्या रेल्वे आहेत? मीटर गेज रेल्वे. हेही आपण पाहिलं. बरं. कोणत्या विभागाच्या रेल्वे आहेत? दक्षिण रेल्वे विभागाच्या रेल्वे आहेत. आता मग याच्यामध्ये 3 पद्धतीच्या रेल्वे आपल्याला पाहायला मिळतात. 3 रेल्वे रूट पाहायला मिळतात. एक दार्जिलिंग हिमालयीन रेल्वे. दार्जिलिंग हिमालयीन रेल्वे. 2 निलगिरी माउंटेन रेल्वे. निलगिरी माउंटेन रेल्वे. आणि तिसरं पाहायला मिळतं कालका सिमला रेल्वे. कालका सिमला रेल्वे. ओके. चलो. दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, निलगिरी, काश्मीर रेल्वेचा समावेश आहे का? नाही. ऑप्शन क्रमांक 3 जे आहे, ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नामध्ये आपलं उत्तर. राइट. येत नाही असं म्हटले. काश्मीर सोडून सगळ्यांचा येतो असं म्हणा. ठीक आहे. हां, पी मिळेल ना. आर-के कोण आहे तुम्ही नाव तुमचं. पी जसंही लेक्चर संपेल, मी आपल्या ॲपवर हे अपलोड करून टाकेल. सॉरी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करेल. डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तिथून तुम्ही घेऊ शकता. हां, जागतिक वारसा स्थळ धोलविरा. हां, जागतिक वारसा स्थळ धोलविरा, हडप्पा शहर कोणत्या राज्यात आहे? सांगा. सोपा प्रश्न. धोलविरा हे जे शहर आहे, हे शहर कोणत्या राज्यात आहे? सांगा. 1 गुजरात राइट. मित्रांनो, धोलविरा हे जे शहर आहे या शहराचा आपण जेव्हा विचार करतो, समावेश कधी झाला असं जर तुम्हाला विचारलं, याचा समावेश 2021 रोजी झाला. मित्रांनो, हे जे शहर आहे, हे हडप्पा संस्कृतीतील प्राचीन शहर आहे. हडप्पा संस्कृतीतील प्राचीन शहर. बरं, हे कुठे आहे? गुजरात राज्यामध्ये खादीर नावाचं बेट आहे. या खादीर बेटावर स्थित आहे. खादीर बेटावर वसलेलं आहे. खादीर बेटावर. आणि मित्रांनो, हडप्पा कालखंडामध्ये हे सांस्कृतिक व्यापाराचे केंद्र होते. सांस्कृतिक व्यापाराचे केंद्र होते. ठीक आहे. चला. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे? चला यायचं पुढं. घ्या पुढचा प्रश्न. जागतिक वारसा स्थळ काकतीया यातच आपण पाहिलं. काकतीया रुद्रेश्वर रामप्पा मंदिर कोणत्या राज्यात आहे? हे आत्ताच पाहिलं जस्ट. काकतीय रुद्रप्पा मंदिर कोणत्या राज्यात आहे? आताच पाहिलं ना रे एवढ्यात. एक तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू. सांगा.
तेलंगणा राज्य. याला आणखी एक नाव आहे रामप्पा मंदिर. रामप्पा कशावरून पडलं? रामप्पा मंदिर नाव रामप्पा नावाच्या कारागिरानं उभं केलं म्हणून. हे कोणतं मंदिर आहे? हे शिव मंदिर आहे. याची स्थापना कोणत्या शतकामध्ये झाली? याची स्थापना 13व्या शतकामध्ये झाली. 13व्या शतकामध्ये. कोणी केली? काकतीय घराण्यानं केली. काकतीय. अरे मगाशी एक वाक्य सांगायचं विसरून गेलो. आता जस्ट आठवलं, की स्थापत्यशैली असं जर तुम्हाला विचारलं, स्थापत्यशैली या मंदिराची स्थापत्यशैली ही आहे चालुक्य व होयसळ स्थापत्यशैली. चालुक्य व होयसळ यांचं मिश्रण असणारी स्थापत्यशैली आपल्याला पाहायला मिळते. चालुक्य आणि होयसळ आणि त्याच्यामुळेच याला मंदिराच्या आकाशगंगेतील काय चमकता तारा असं म्हणतात. राईट, निलेश राईट. ठीक आहे, चला तर या ठिकाणी आज आपण इथं थांबूया. मला सांगा इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? कारण इथे आपलं हे प्रकरण फायनली संपलं. मी एकच लेक्चर युट्यूबला टाकणार होतो. मात्र बऱ्याच जणांची रिक्वेस्ट आली की सर युट्यूबला टाका, जागतिक वारसा स्थळ सगळे टाका आणि त्यामुळे तीनही लेक्चर मी घेतलेले आहेत. ज्यांना जुनी लिंक पाहिजे असेल डिस्क्रिप्शन मध्ये लेक्चर 1 लेक्चर 2 ची लिंक आहे. तिथे तुम्ही बघू शकता आणि जसं हे लेक्चर संपेल ही जी पीडीएफ आहे ती पीडीएफ मी अवेलेबल करून देतो कुठे? तर आपल्या टेलिग्राम चॅनलच्या किंवा टेलिग्राम चॅनलवर त्या चॅनलच्या लिंकला जाऊन तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. चला तर या लेक्चरमध्ये आज आपण इथं थांबू. राहिलेला भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये एखाद्या नवीन सेशनमध्ये कंटिन्यू करू. धन्यवाद.